Hello everyone, good morning to all of you. Myself Kunal Santosh Regular from Aharnish Academy only for MPSC Nagpur. ओके, तर आज आपण सध्या चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा. तर यासंबंधी आपण ओबीसी आरक्षणासंबंधी या व्हिडिओमध्ये किंवा चर्चासत्रात आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर ओबीसी आरक्षणासंबंधी चर्चा करण्याचा विषय का बरं, तर आता तुम्हाला माहिती आहे सध्या 127वी विधेयक. ओके, 127वे विधेयक संसदेत चर्चेसाठी आहे. 127वे विधेयक ते ओबीसी आरक्षणात संबंधी आहे. ओबीसी आरक्षणासंबंधी म्हणजेच काय असतं, पहिले हे विधेयक संसदेत येण्यापूर्वी किंवा आता पण काय आहे, जनरली ओबीसी मध्ये कोणाचा समावेश होणार किंवा कोणाला ओबीसी मधून बाहेर काढले जाणार यासंबंधी सर्व अधिकार कोणाला होते, तर ते केवळ केंद्र सरकारला होते. म्हणजेच काय असतं, नोटिफिकेशन त्यासंबंधी राष्ट्रपती काढू शकतात आणि त्यासंबंधीचा कायदा फक्त संसद करू शकत होती. पण या विधेयकानुसार 127व्या विधेयकानुसार आता हा अधिकार राज्यांना सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की ओबीसी मध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये कोणाचा समावेश असेल आणि कोणाचा समावेश नसेल यासंबंधी अधिकार राज्याला तसेच केंद्राला सुद्धा देण्यात आलेला, म्हणजे या विधेयकाअंतर्गत केंद्राला तसेच राज्यांना सुद्धा देण्यात येणार आहे. सध्या हे विधेयक पास झालेलं नाहीये, तरी पण चर्चेचा विषय असल्यामुळे आपण या विषयासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ओके, तर 127वे विधेयक किंवा ओबीसी आरक्षणासंबंधी जर आपण विचार केला, कोणताही आरक्षण असो त्याची पार्श्वभूमी काय, सर्वात महत्त्वाची गोष्ट हिस्टोरिकल बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यासंबंधी आपण हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघणार आहोत. ओके, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड म्हणजे आपण म्हणू शकतो आपला जो मूळ कायदा आहे, मूळ कायदा काय, संविधान. ओके, तर संविधानामध्ये आरक्षणासंबंधी तरतूद काय, आरक्षण का बरं गरजेचं आहे आणि कशासाठी गरजेचं आहे आणि आता गरजेचा आहे का, यासंबंधी जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल चार गोष्टी, तर आपल्याला सुरुवातीला त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. मग त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीला ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे वळूया. ओके, तर बघा, ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये जर आपण विचार केला तर आरक्षण का बरं, आरक्षण जनरली आपण विचार केला तर आरक्षण म्हणजे काय असतं, कोणत्या तरी एका विशिष्ट म्हणजे जमातीसाठी किंवा वर्गासाठी काय करणे, काही म्हणजे सपोज आपण स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये जागा येत असतात, त्यापैकी स्पेसिफिक जागा रिक्रुटमेंट त्यांच्यासाठी काय ठेवणे, आरक्षित ठेवणे, बुक ठेवणे. ओके, तर मग त्याच्या संबंधी जनरली हा आरक्षणाचा मिनिंग आहे. ओके, त्या दृष्टिकोनातून हा आरक्षणाची गरज का बरं असते हे आपल्याला कोण सांगतो, तर इतिहास सांगतो. ओके, इतिहासाचा जर विचार केला आपण जनरली आपल्याला माहिती आहे आपल्या समाजात सुरुवातीला रूढी परंपरेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी वर्णव्यवस्था होती. मग हे काय होते, शूद्र जे होते ते काय होते, एक्सक्लुडेड जमात होती, म्हणजे विकासाच्या प्रवाहापासून आतापर्यंत दूर राहिलेली जमात होते. यांचा समावेशन करण्याच्या दृष्टिकोनातून, समावेशन म्हणजे विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून, इन्क्लुजन करण्याच्या दृष्टिकोनातून काही जागा म्हणा किंवा राजकीय क्षेत्रातील जागा म्हणा, आर्थिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील जागा म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रातील यांचे स्थान म्हणा, हे याच्यात विकास घडवून आणण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी, यांची सिच्युएशन इम्प्रूव्ह करण्यासाठी, कंडिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी यांचं समावेशन घडवून आणणे महत्वाचे ठरते. त्या दृष्टिकोनातून आरक्षण हा विषय महत्वाचा ठरतो. ओके, जर आरक्षणाविषयी जर आपण सुरुवातीला विचार केला, ओके, आरक्षण हा शब्द प्रयोगाचा जर विचार केला तर म्हणजे काय, जनरली हे जे वर्ग पडलेले होते, हे जे शूद्र ठरतात, शूद्र काय विकासापासून वंचित राहिले होते, यांना काय करणे, विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजेच काय, न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे आणि त्यासंबंधी संविधानात काय तरतूद आहे याचा अभ्यास करणे गरजेचं ठरते. ओके, जर न्याय प्रस्थापित करणे म्हणजेच काय करणे, समावेशन करणे. ओके, त्यांचं काय करणे, समावेशन करणे, समान न्याय प्रस्थापित करणे म्हणू शकतो आपण, समान न्याय, इक्वॅलिटी ऑफ जस्टिस. ओके, समान न्याय प्रस्थापित करण्यासाठी तीन गोष्टी, न्यायाचे तीन प्रकार आपण पाहू शकतो. ओके, फर्स्ट वन इज सामाजिक न्याय, दुसरा आर्थिक न्याय, तिसरा आहे राजकीय न्याय. आपण याला शब्दप्रयोग दुसरा, न्याय म्हणजेच काय, समावेशन हा शब्दप्रयोग करू शकतो, इन्क्लुजन.
न्याय मिळवून देणे म्हणजेच काय करणे, त्यांचा सहभाग वाढवणे, पार्टिसिपेशन रेट काय करणे, वाढवणे. ओके, हे जे वर्ग आहे जे काय सोशियली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, शेड्यूल्ड कास्ट आहे, शेड्यूल्ड ट्राईब्स आहे. ओके, हे काय मागासलेले वर्ग आहेत. मग यांना काय करणे, त्यांचा समावेश करून घेणे म्हणजेच काय, त्यांना न्याय मिळवून देणे म्हणजेच काय, सोशल जस्टिस प्राप्त करणे, आर्थिक न्याय प्राप्त करणे आणि राजकीय न्याय प्राप्त करण्याची परिस्थिती निर्माण होणे. त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सामाजिक न्याय. ओके, सामाजिक न्याय म्हणजे काय असतं, सर्व स्तरावर युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल आपण समान नागरी कायद्याबद्दल जर विचार केला तर सर्व धर्म जाती हे सगळे बाजूला म्हणजे सगळे बाजूला ठेवून काय करणे, सर्व समाज कसा एक स्तरावर प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय प्रस्थापित होत असतो. ओके, त्याच्यानंतर आर्थिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे ज्या पण देशात आर्थिक घडामोडी घडतात, ओके, आर्थिक घडामोडी घडतात तर ते पर्टिक्युलर काही विशिष्ट वर्गाकडेच एकत्रित न राहता किंवा एकवटलेले न राहता हे जे आर्थिक घडामोडी घडतात त्याच्या इतरांच्या जे पण एक्सक्लुडेड आहेत किंवा ज्यांचं समावेशन झालं नाही त्यांचं समावेशन करून घेते, त्याचा तो जो भाग आहे तो आर्थिक न्यायाच्या ह्याच्यात येतो. आणि तिसरा आहे राजकीय न्याय. राजकीय क्षेत्रात ओके, जे आपल्याला राजकीय आरक्षण आपल्याला मिळत असतो राजकीय क्षेत्रात म्हणजे आपल्याला माहिती आहे आमदार खासदाराचा जर विचार केला आपण किंवा संसदेमध्ये जर विचार केला, ओके, संसदेमध्ये विचार केला तर विशिष्ट वर्गाचाच तुम्हाला भर दिसतो. ओके, बाकी काही जे वंचित वर्ग आहेत त्यांचे प्रतिनिधी खूप कमी प्रमाणात दिसतात. ओके, तर त्या दृष्टिकोनातून काही जागा त्यांच्यासाठी आरक्षित करणे त्या दृष्टिकोनातून कोणता न्याय प्रस्थापित होणार आहे तर राजकीय न्याय प्रस्थापित होणार आहे. ओके, तर हे जे न्याय प्रस्थापित करण्यासाठी यंदा काही विशिष्ट तरतूद केलेली आहे. ओके, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय प्रस्थापित करण्यासाठी संसदेने किंवा संविधानाने काय केलंय, काय प्रयत्न केलेला आहे किंवा संसदेला काय अधिकार दिलेले त्यांनी की तुम्ही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करण्यासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत संविधानात. ओके, विशेष तरतुदी सांगितलेल्या. ओके, त्या तरतुदीची जर अंमलबजावणी झाली तर म्हणजेच काय झालं, अंमलबजावणी झाली तर काय, सर्व समाज एक स्तरावर येऊन न्याय प्रस्थापित होईल आणि सर्व समाज म्हणजे जे पण एक्सक्लुडेड वर्ग आहे त्यांचं काय समावेशन होईल. त्या दृष्टिकोनातून त्यांचं समावेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आरक्षण हे महत्वाचं ठरतं. ओके, जनरली आपण समावेशन कसं करायचं. ओके, जर आपण हाच सामाजिक न्यायाचा जर विचार केला तर हा मार्गदर्शक तत्वाच्या कलम, ओके, समान न्यायाचा जर विचार केला आपण, ओके, समान न्याय म्हणजे न्यायाचा जर विचार केला, जनरली ब्रॉड कन्सेप्टचा जर विचार केला आपण तर कलम 38 मध्ये याच्या संबंधित तरतुदी आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे फंडामेंटल राईट्स, आपले मूलभूत अधिकार. ओके, तर आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये कलम 14 Article 14 of the Constitution deals with the equality, right to equality. Okay, कशा संबंधित डील करते, राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार. प्रत्येक व्यक्तीला समान परिस्थितीत समान वागणूक देणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य बनते किंवा राज्यसंस्थे विरुद्ध आपल्याला ते अधिकार प्राप्त होतात. समान परिस्थितीत जर दोन व्यक्तीला वेगवेगळी वागणूक दिली जात असेल तर त्याच्या विरुद्ध आपण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतो आणि आपला स्वतःवर जो अन्याय झालाय तो काय करू शकतो, पुन्हा प्रस्थापित करू शकतो. ओके, समजा ही गोष्ट त्याच्यानुसार राईट टू इक्वॅलिटी कळत असेल तुम्हाला, राईट टू इक्वॅलिटी नंतर जर पुन्हा विचार केला आपण दुसऱ्या गोष्टीचा, ओके, कलम 15 मध्ये जर विचार केला आपण कलम 15 नुसार नो डिस्क्रिमिनेशन. ओके, नो डिस्क्रिमिनेशन, स्टेट शॅल कॅन नॉट डिस्क्रिमिनेट ओनली ऑन द ग्राउंड ऑफ रेस, सेक्स, कास्ट, प्लेस ऑफ बर्थ. ओके, या आधारावर काय करू शकत नाही. कलम 15 अंतर्गत राज्यसंस्था लिंग, धर्म, जात, वंश आणि अधिवास किंवा जन्मस्थान, ओके, अधिवास नाही तर जन्मस्थान या 5 आधारावर काय करू शकत नाही, डिस्क्रिमिनेशन कोणासाठी करू शकत नाही, कोणत्याही व्यक्तीला ट्रीट करताना काय करू शकत नाही, भेदभाव करू शकत नाही. ओके, असं 15 सांगते कलम. त्याच्यानंतर कलम 16, ओके, कलम 16 काय सांगते, इक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी. ओके, इक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी, संधीची समानता सांगते. ओके, काय सांगते, संधीची समानता. संधीची समानता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जर क्वालिफाईड व्यक्ती असेल, समान पात्रता असलेले व्यक्ती काय असेल त्या संधीसाठी समानरित्या काय असेल, पात्र असेल, असे 3 कलम सांगते. ओके, पण जनरली आपल्याला माहिती आहे, ओके, हे जे वर्गवारी निर्माण झाले रूढी परंपरेनुसार किंवा विविध जुन्या
मध्ययुगीन किंवा प्राचीन इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तिथे आपल्याला दिसतात हे रूढी परंपरा. तर हे जे वर्ग झाले आणि जे वंचित गट जो बाहेर निघाला आपला, ओके, त्यांचं समावेशन करून घेण्याच्या दृष्टिकोनातून समानतेच्या अधिकाराला, ओके, आणि डिस्क्रिमिनेशनला म्हणजे भेदभावाला आणि संधीची समानतेला काही एक्सेप्शन्स आहेत संविधानात, ओके. म्हणजे हे जे अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे, भेदभावाचा अधिकार आहे, ओके, त्याच्यानंतर भेदभाव न करण्याचा जो अधिकार आहे, त्याच्यानंतर संधीची जी समानता आहे याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत त्या दृष्टिकोन, म्हणजे समान न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सोशल जस्टिस प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून, इकॉनॉमिक जस्टिस प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा पॉलिटिकल जस्टिस प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण म्हणू शकतो काय करू शकते राज्य सरकार किंवा राज्य संस्था काय करू शकते, त्याच्यात बदल घडवून आणू शकते. म्हणजे हे जे 3 आपल्याला हे सांगितलेले आहे कलम 14 अंतर्गत समानतेला अधिकार आणि समानतेचा अधिकार, भेदभाव विना राज्य संस्था सगळ्यांना ट्रीट करेल आणि त्याच्यानंतर संधीची समानता, याच्यामध्ये जे सांगितलेला मूलभूत हक्क आहे याला काय राज्य संस्था काय करू शकते, एक्सेप्शन निर्माण करू शकते आणि तशाच एक्सेप्शन संविधानात सांगितलेले आहे. म्हणजे समानता प्रस्थापित करण्यासाठी, ओके, आपल्याला माहिती आहे समानता आहे, ओके, कोणती, राईट टू इक्वॅलिटी, आपल्याला समानतेचा अधिकार आहे, बरोबर आहे, समानतेचा अधिकार आहे. परंतु जो पण वंचित वर्ग राहिलेला आहे, ओके, जो काय विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेला आहे, त्याच्यासाठी विशेष तरतुदी कोण करू शकते, राज्य संस्था किंवा स्टेट करू शकते, ओके. तर मग त्या एक्सेप्शन्स ज्या आहेत समानतेच्या अधिकाराला काही एक्सेप्शन्स आहेत ते कुठे सांगितले, कलम 15 आणि कलम 16 मध्ये सांगितलेलं आहे. तर ते एक्सेप्शन संबंधी आपण याच्यात बघू. कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे की राज्य संस्था म्हणजेच काय, स्टेट, ओके, स्टेट रिप्रेझेंटेशन कलम 12 मध्ये सांगितलेले आहे स्टेट मध्ये कोण कोण येतो, ओके. तर राज्य संस्था काय करू शकते, ओके, ओनली केवळ धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान, okay, that is religion, race, caste, sex and काय प्लेस ऑफ बर्थ, ओके, या आधारावर काय करू शकते, भेदभाव करू शकत नाही, ओके. ओनली फक्त या 5 आधारावर भेदभाव करू शकत नाही. परंतु याला एक्सेप्शन्स कोणते आहे, मग हे आरक्षणाचे जो मुद्दा म्हणतो आपण तेच काय एक्सेप्शन्स आहे. परंतु काय करते, महिला, ओके, महिला व बालकांच्या विकासासाठी, ओके, महिला सबलीकरण आणि बालकांचा विकास, ओके, विकासासाठी लक्षात घ्या. महिलांचं सबलीकरण, ओके, वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो आपण, महिला सबलीकरण इन द सेन्स महिला सबलीकरणाची गोष्ट आता सध्या या काळात खूप जास्त चाललेली आहे, ओके. महिला सबलीकरण म्हणजे आपण जर विचार केला तर संसदेत जो महिलांचा पार्टिसिपेशन आहे, ओके, जे महिलांचा पार्टिसिपेशन आहे तो 10 ते 12 ते 13% महिला आपल्या संसदेत तुम्हाला प्रतिनिधित्व करताना दिसतात, ओके. जर विचार केला ऑलमोस्ट 48 ते 52%, 48% पुरुषांची संख्या आहे तर 48% स्त्रियांची संख्या आहे तर 52% ऑलमोस्ट काय पुरुषांची संख्या आहे. तर याचा जर विचार केला तर 12% का बरं, ओके. या दृष्टिकोनातून महिलांचं करण्याच्या दृष्टिकोनातून, ओके, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान वगळता बाकी आधारावर राज्य संस्था काय करू शकते, भेदभाव करू शकते. म्हणजे म्हणू शकतो आपण महिलांना आरक्षण देऊ शकते, बरोबर, महिलांना काय करू शकते, सरकार काय करू शकते, आरक्षण देऊ शकते, ओके. कुठं, लोकल बॉडीज मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था, बरोबर आहे की नाही, संसदेत प्रमाण वाढवण्यासाठी, ओके, एक अनुभव म्हणून सुरुवातीला काय लोकल बॉडीज जास्त असतात, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या म्हणतो आपण, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये काय यांचं प्रतिनिधित्व वाढावं या दृष्टिकोनातून 33% आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे, तुम्हाला माहिती, ओके. मग तिथं काय असते, यांचं मग हळूहळू प्रमाण वाढलं, ओके. प्रमाण वाढल्यानंतर काय होईल, यांचं सबलीकरण सुरू होईल, ओके. या दृष्टिकोनातून म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर भेदभाव करू शकत नाही, तर मग काय करू शकते, महिलांच्या सबलीकरण, कारण हा वंचित वर्ग राहिलेला आहे, ओके. करता गोष्ट सबलीकरणासाठी काय ठेवणे, जागा रिझर्व ठेवणे, आरक्षित ठेवणे, त्या दृष्टिकोनातून काय झाला, हा जो आहे याला जनरली आपल्याला माहिती आहे की भेदभाव करणार नाही, फक्त या 5 आधारावर, पण या आधारावर भेदभाव करू शकते कारण महिलांचं सबलीकरण त्या प्रमाणात झालेला नाहीये. म्हणजे हा जो वर्ग आहे तो काय आहे, एक्सक्लुडेड आहे. काय आहे,
एक्सक्लुडेड आहे यांचं समावेशन झालेलं नाही. मग समावेशन विकासाच्या प्रवाहात किंवा राजकीय क्षेत्रात यांचा प्रमाण वाढवण्यासाठी किंवा प्रपोर्शन वाढवण्यासाठी जी पद्धत आहे त्या दृष्टिकोनातून लोकल बॉडीज मध्ये काय करू शकते, सरकार काय करू शकते व राज्य संस्था काय करू शकते, त्यांना आरक्षण प्रोव्हाइड करू शकते. त्याच्यानंतर बालकांच्या विकासासाठी एज्युकेशन मध्ये काही तरतुदी करू शकते. ओके, हे दोन तरतुदी झाल्या. त्याच्यानंतर आपण जर कलम 15 मध्ये जर तिसरी तरतूद बघितलं, ओके, त्याच्या अंतर्गत SC, ST अँड ACBC सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. ओके, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स अँड सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. ओके, यांच्या विकासासाठी ओके प्रत्येक गोष्ट स्टेट शॅल मेक अप स्पेशल प्रोव्हिजन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ आर ॲडव्हान्समेंट ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स अँड सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस इन केस ऑफ पब्लिक एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स. ओके, प्रत्येक गोष्ट जनरली आपण जर विचार केला जाती धर्माचा तर मग काय हे पण म्हणजे समाजाच्या प्रवाहातून दूर गेलेले होते. कोण आहे? SC, ST आणि सोशल आणि एज्युकेशनली काही बॅकवर्ड होते, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या काय मागास आहे. आणि ही काय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे पण काय राहिलेले आहेत, विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेले आहेत. मग यांच्या विकासासाठी यांचा विकास घडवून आणण्यासाठी काय करू शकते, राज्य संस्था स्पेशल प्रोव्हिजन करू शकते. स्पेशल प्रोव्हिजन इन द सेन्स मूलभूत अधिकारात स्पेशल प्रोव्हिजन जो शब्द वापरलेला तो आरक्षणाला दुजोरा देणारा शब्दप्रयोग आहे. ओके, लक्षात घ्या गोष्ट कोणता, स्पेशल प्रोव्हिजन. ओके, स्पेशल प्रोव्हिजन आरक्षणाला दुजोरा देणारा हे शब्दप्रयोग कुठं, पब्लिक एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये, म्हणजे जे पण सरकारी संस्था त्याच्यामध्ये काही जागा रिझर्व ठेवणे कोणासाठी, SC, ST आणि ACBC साठी. ओके, लक्षात घ्या गोष्ट जे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस आहे त्यांच्यासाठी. ओके, आणि SC आणि ST साठी. मग यांचं काय होईल, त्याच्या अंतर्गत जागा रिझर्व राहिल्यामुळे यांना प्रतिनिधित्व मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून यांचं सबलीकरण घडून येईल आणि काही लोक या अंतर्गत प्रवाहात येतील आणि ते त्यांचा कुठेतरी मार्गदर्शन किंवा त्यांचा एक प्रतिमा त्यांच्या पुढे ठेवून बाकी वर्ग सुद्धा एज्युकेशन सेक्टरमध्ये किंवा बाकी राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात पुढारेल या दृष्टिकोनातून ही स्टेप महत्वाची ठरते. ओके, ती 15 ला काय एक्सेप्शन्स आहे. 15(1) ला 15(1) मध्ये सांगितलं धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर फक्त भेदभाव करू शकत नाही, बाकी कुठल्याही आधारावर भेदभाव राज्य संस्था करू शकते. तर पहिला भेदभाव महिला व बालकांच्या विकासासाठी, दुसरा भेदभाव पब्लिक जे सार्वजनिक शैक्षणिक संस्था आहे त्याच्यामध्ये SC, ST आणि ACBC साठी काय करू शकते, स्पेशल प्रोव्हिजन करू शकते राज्य संस्था. आणि तिसरा त्याच्यानंतर SC, ST अँड ACBC. ओके, यांच्यासाठी प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूट. ओके, प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये पण काय करू शकते, काही जागा रिझर्व ठेवण्यास त्यांना काय करू शकते, बाधित करू शकते. ओके, त्याच्यानंतर चौथा एक्सेप्शन आहे ओके EWS. ओके, हे तीनही एक्सेप्शन महिला बालकांच्या विकासासाठी आणि SC, ST, ACBC आणि SC, ST आणि ACBC यांचं जे हे आहे ते 93 घटना दुरुस्ती. महिला सबलीकरण आणि बालकांच्या विकासासाठी ही जी तरतूद आहे, जे एक्सेप्शन्स ऍड करण्यात आलेले आहे 15 अंतर्गत, ती पहिली घटना दुरुस्ती कायदा 1951 अंतर्गत, फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 1951 अंतर्गत ऍड करण्यात आले. ओके, जर या दोन तरतुदीचा जर विचार केला, SC, ST, ACBC चा जे पोस्टसाठी म्हणजे जागांसाठी जे रिझर्वेशन आहे कुठे, पब्लिक एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये आणि दुसरा आहे प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये. हे जे दोन तरतुदी आहेत त्या 93rd अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 2005. ओके, अंतर्गत या दोन तरतुदी ऍड करण्यात आल्या. आणि आता ही रिसेंटली ऍड करण्यात आली आहे EWS, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, जे काय आर्थिक दृष्ट्या दुर्बल जमात आहे, दुर्बल लोक आहेत. ओके, हे आर्थिक निकषावर देण्यात येणारं रिझर्वेशन आहे. ओके, या अंतर्गत तर त्याच्या अंतर्गत 103वी घटना दुरुस्ती कायदा 103rd अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 2019 अंतर्गत ही तरतूद ऍड करण्यात आली. ओके, तर या अंतर्गत 15 अंतर्गत म्हणजे आपण म्हणू शकतो धर्म, वंश, लिंग, जात, जन्मस्थान या आधारावर काय करू शकत नाही, राज्य संस्था भेदभाव करू शकत नाही. पण ह्या जे एक्सक्लुडेड वर्ग राहिलेला जो महिला, बालक आणि SC, ST प्लस ACBC. ओके, याच्यामध्ये पण आणि EWS
इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यांच्या विकासासाठी किंवा यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यसंस्था काय करू शकते, विशेष तरतुदी करू शकते, म्हणून हे काय ठरतात, एक्सेप्शन ठरतात. ओके, त्याच्यानंतर कलम 16 मध्ये काही एक्सेप्शन सांगितलेले आहेत. ओके, कलम 16 मधले एक्सेप्शन, कलम 16 अंतर्गत काय आहे तर इक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी. संधीची समानता. 16 काय म्हणते, संधीची समानता. प्रत्येक व्यक्तीला समान पात्रता अंगी असलेल्या व्यक्तीला काय, समान संधीची उपलब्धता करून देणे कोणाचं काम आहे, राज्यसंस्था. जर याच्यात राज्यसंस्था भेदभाव करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपण कुठे जाऊ शकतो, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये जाऊ शकतो. ओके, तर ही संधीची समानता प्रस्थापित करण्यासाठी जो पण वंचित गट आहे त्याच्या अंतर्गत याला काय करण्यात आलंय, अपवाद दिलाय काय. ओके, अपवाद म्हणजे काय लागू शकते, राज्यसंस्था अधिवासाचं कंपल्शन लागू शकते. म्हणजे काय असते अधिवास, म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्हाला रोजगार करायचा किंवा ज्या एरियामध्ये तुम्हाला रोजगार करायचा तिथलेच तुम्ही काय असले पाहिजे, रेसिडेंट असले पाहिजे, इन द सेन्स रहिवासी असले पाहिजे. ही अट काय लागू शकते, राज्यसंस्था लागू शकते. ओके, सेकंड गोष्ट आहे धार्मिक संस्था. ओके, दुसरी आपण एक्सेप्शन आहे याला, धार्मिक संस्थेचा, धार्मिक संस्था असतात मुस्लिमांच्या, हिंदूंच्या, तर त्या म्हणजे त्या धार्मिक संस्थेवर कार्य करणारे व्यक्ती विशिष्ट धर्माचेच असले पाहिजे. म्हणजे मुस्लिम संस्था जसं मस्जिद असतं, दर्गा असतं, ओके, याच्यावर कार्य करणारे व्यक्ती कसे असले पाहिजे, मुस्लिमच असले पाहिजे. आणि हिंदू मंदिरात कार्य करणारे व्यक्ती काय असले पाहिजे, हिंदूच असले पाहिजे. अशी तरतूद राज्यसंस्था काय करू शकते, स्वतः करू शकते. कशाच्या बाबतीत, धार्मिक संस्थेच्या बाबतीत. ओके, रिलिजियस इन्स्टिट्यूशनच्या बाबतीत. ओके, त्याच्यानंतर तिसरं आहे स्टेट शॅल मेक, ओके, स्टेट शॅल मेक रिझर्वेशन for the appointment or post in favor of backward classes. कोणासाठी, backward क्लासेसच्या फेवर मध्ये जे क्लासेस काय विशेष प्रमाणात म्हणजे पुरेशा प्रमाणात ज्यांना काय प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये, ओके, त्यांना त्यांच्या फेवर मध्ये काय करू शकते, रिझर्वेशन प्रोव्हाइड करू शकते. कोण, राज्य संस्था. ओके, याच्याशी संबंधित काय, ओबीसी रिझर्वेशन. लक्षात त्या गोष्ट. त्याच्यानंतर आहे चौथा EWS, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. ओके, याच्यासाठी पण 10% रिझर्वेशनची तरतूद. जे पण काय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे ते 10% रिझर्वेशनची तरतूद कोण करू शकते, राज्यसंस्था करू शकते. म्हणजे काय, संधीची समानता तर द्या सगळ्यांना, ओके, तर त्याला अपवादात्मक परिस्थिती आहे. ओके, संधीची समानता म्हणजे आपण म्हणू शकतो रहिवासाची अट नसायला पाहिजे. कुठला रहिवासी, आपल्याला माहिती आहे भारतातला कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊन राहू शकतो, बट त्याला रोजगार मिळवायचा असेल तर रहिवासाची अट कोण टाकू शकते, राज्यसंस्था टाकू शकते. राज्यसंस्थेच्या डेफिनेशन मध्ये स्वतः राज्य येत असतो. ओके, लक्षात ठेवा. धार्मिक संस्था, बरोबर आहे, एक धार्मिक सलोखा आपल्या म्हणजे एक धर्मासंबंधी किंवा धर्मसंस्थेमध्ये असलेल्या व्यक्तींसंबंधी स्वतःच्या धर्माच्या व्यक्तीसंबंधी जास्त सलोखा असतो. त्या दृष्टिकोनातून धार्मिक संस्थेत त्याच धर्माचा व्यक्ती असला पाहिजे मुख्य स्थानी किंवा कोणत्या पण स्थानी, याची पण राज्यसंस्था टाकू शकते. तिचा बॅकवर्ड क्लासेससाठी रिझर्वेशन. ओके, याच्या संबंधी आपण म्हणू शकतो ओबीसी साठी रिझर्वेशन. ओके, लक्षात घ्या. आणि तिसरा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, यासाठी 10% रिझर्वेशन करण्यात आलेलं आहे. 10% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येते कलम 15 अंतर्गत SC, ST, SCBC. ओके, आणि त्याच्यानंतर कलम 16 अंतर्गत ही जी तरतूद आहे ही कलम 16(4) अंतर्गत येते. ओके, ही जी कलम आहे ती कोणत्या अंतर्गत येते, 16(4) अंतर्गत येते. त्यालाच आपण म्हणतो ओबीसी रिझर्वेशन. ओके, तर ही जी कलम आहे ती 16(4) ची कशी संबंधित आहे, बॅकवर्ड क्लासेसशी संबंधित आहे. म्हणजेच काय, ओबीसीशी संबंधित आहे, अदर बॅकवर्ड क्लासेसशी संबंधित. त्याच्या संबंधित आपण आज ही थोडीशी बॅकग्राऊंड हिस्ट्री आहे. ओके, किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी असं आपण समजू शकतो. तुम्हाला कळलं असेल की 15-16 मध्ये जे एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे एक्सेप्शन्स तुम्हाला माहिती आहे, 15 मध्ये एससी साठी एक्सेप्शन्स होतं, एसटी साठी होतं आणि एससीबीसी हे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहेत ते. ओके, जर आपण त्याचा विचार केला तर एससीबीसीचा जर विचार केला तर कोणता वर्ग होता, मराठा. ओके, महाराष्ट्राचा जर रिसेंट मुद्दा आहे, जो आरक्षण कोणी रद्द केलेला आहे, सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे, कारण त्यांनी सिलिंग क्रॉस केलेली आहे. ओके, ते काय सिलिंग वगैरे ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, मग त्याच्या अंतर्गत आपण काय बघणार आहोत, पण 16(4) अंतर्गत जे पण ओबीसीचा मॅटर आहे, ओबीसी काय आहे, ओके, ते बघणार आहोत. ओके, लक्षात त्या गोष्ट. त्याच्या संबंधी आता पुढे व्हिडिओ मध्ये आपण बघू.
बघितल्याप्रमाणे आपण 15 आणि कलम 16 बघितले. त्याच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आहे, जर एक्सेप्शन जे बघितले आपण, जे अपवाद आहे समानतेच्या परिस्थितीला, ओके, भेदभावाच्या परिस्थितीला आणि संधीच्या परिस्थितीला, ओके, त्या एक्सेप्शन अंतर्गत आपल्याला माहिती आहे एससी ला रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे, एसटी कॅटेगरीला रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. ओके, संविधान लागू झाल्यापासूनच ऑलमोस्ट यांना काय 10 वर्षांनी एक्सटेन्शन, रिझर्वेशन इज नॉट अ परमनंट थिंग. ओके, लक्षात घ्या गोष्ट, 10 वर्षांनी, प्रत्येक 10 वर्षांना काय होतं, रिझर्वेशन वाढत आहे. ओके, आता रिसेंटली वाढलेलं आहे. ओके, 20 वर्षावरून 2020 पासून आता तो 2030 पर्यंत लागू राहणार आहे एससी आणि एसटी साठी. ओके, याच्याच अंतर्गत एससी आणि एसटी साठी तर रिझर्वेशन देण्यात आलं. ओके, तर ओबीसीचा मुद्दा राहिलेला होता. ओके, एससी एसटी ला जेव्हा संविधान लागू झालं ऑलमोस्ट तेव्हापासून देण्यात आलेला होता. पण ओबीसी साठी, ओके, ओबीसी ची कंडिशन काय आहे नेमकी? ओके, अदर बॅकवर्ड क्लासेसची कंडिशन आहे संविधानात कलम 340 अंतर्गत, संविधानातील कलम 340 अंतर्गत. जसं आपल्याला माहिती आहे, आपल्याला अनुसूचित जाती आयोग आणि अनुसूचित जमाती आयोग. ओके, कलम 338, ओके, कलम 338 नुसार काय अनुसूचित जाती आयोग आहे. ओके, आणि कलम 338 ए नुसार काय अनुसूचित जमाती आयोग आहे. ओके, जसं कलम 338 मध्ये अनुसूचित जाती आयोग म्हणजे शेड्यूल कास्ट कमिशन. ओके, त्याच्यानंतर शेड्यूल ट्राइब्स कमिशन. ओके, दोन कमिशन यांच्या अंतर्गत, म्हणजे ज्या पण अनुसूचित जातीच्या समस्या आहे, ओके, त्याच्या संबंधी तोडगा काढणे, त्याच्यावर काहीतरी पर्याय सुचवणे, ओके, हे यासंबंधी काम करून करत असतो अनुसूचित आयोग करत असतो. आणि अनुसूचित जमातीच्या समस्या काय त्याच्या संबंधी तोडगा काढणे, राज्य सरकारला, केंद्र सरकारला त्याच्या संबंधी शिफारसी सुचवणे, हे सगळे काम करून करत असतात अनुसूचित जमाती आयोग. त्याच्या संबंधी बघा, जसे या दोन कॅटेगरीसाठी काय आहे आयोग होते, त्या संबंधी याच्या संबंधी म्हणजे ओबीसी संबंधी कुठलाही आयोग नव्हता, असा परमनंट आयोग नव्हता. तर कलम 340 अंतर्गत अशी तरतूद करण्यात आली की राज्य संस्था काय करेल, राज्य संस्था काय करू शकते की ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस जे आहे, इतर मागासवर्गीय जो म्हणतो आपण, ओके, इतर मागास वर्ग, ओके, इतर मागास वर्ग जो म्हणतो यांच्या विकासासंबंधी, ओके, यांची स्थिती काय, यांच्या समस्या काय हे जाणून घेण्यासाठी वेळोवेळी काय करेल सरकार, काय करेल वेळोवेळी राज्य संस्था काय करेल तर आयोगाची नेमणूक करेल. ओके, त्या अंतर्गत कलम 340 अंतर्गत 1953 मध्ये, ओके, 1953 मध्ये पहिला मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करण्यात आली. पहिला मागासवर्गीय आयोग, ओके, पहिला फर्स्ट कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. ओके, कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, त्याचे अध्यक्ष होते काकासाहेब कालेलकर. कोण होते? काकासाहेब कालेलकर. काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करण्यात आली 1953 मध्ये. यांनी काही शिफारसी सुचवल्या, पण त्या सरकारने तेवढ्या हलक्यात घेतल्या, त्या मान्य केलेल्या नाहीये. ओके, यांनी सुचवल्या पण त्या शिफारसी सरकारने मान्य न केल्यामुळे काही दिवसानंतर, ओके, परत 1979 मध्ये, कधी 1979 मध्ये मोरारजी देसाई सरकारने बीपी मंडल, कोण बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा दुसरा मागासवर्गीय आयोगाची नेमणूक केली. ओके, दुसरा मागासवर्गीय आयोग यांनी अहवाल सादर केला 1980 मध्ये. मध्ये अहवाल सादर केला, त्याच्यानुसार बीपी मंडल अध्यक्ष होते या आयोगाचे. दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल सादर केला
त्या अहवालामध्ये ओबीसी मध्ये किती जाती असल्या पाहिजे किंवा आहेत, ओके, त्याचा अभ्यास केला आणि त्याचे लोकसंख्येशी प्रमाण किती आणि ते किती टक्क्यापर्यंत त्यांना आरक्षण लागू करायला हवे याच्या संबंधी त्यांनी काय सुचवल्या, शिफारसी सुचवल्या. तर ते आपण बघू. ओके, तर याने अहवालात म्हटलंय की 3743 जाती कशा आहेत, अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत, ओबीसी आहेत. ओके, त्या अंतर्गत त्यांचे प्रमाण लोकसंख्येत, पूर्ण भारताच्या लोकसंख्येत त्यांचे प्रमाण किती आहे, 52% आहे. ओके, त्या दृष्टिकोनातून यांनी 52% म्हणजे लोकसंख्या 50%, अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या भारतातील काय ओबीसी असताना सुद्धा यांना आरक्षण का बरं नाही. ओके, या दृष्टिकोनातून त्यांनी शिफारस केली की 27% आरक्षण त्यांना लागू असायला पाहिजे. 27%ची 27 जागा म्हणजे 100 पैकी किती 27 जागा कोणासाठी रिझर्व्ह राहतील, राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्राचा सुद्धा विचार करता 27% आरक्षण कोणाला लागू राहील, तर ओबीसीला लागू राहील, अशी शिफारस बीपी मंडल कमिशनने केलेली आहे. ओके, तर आपल्याला कळते इथे तर म्हणजे आपण एससी, एसटी, ओबीसी, ओके, यांचा जर विचार केला तर टोटल आरक्षणाची मर्यादा कितीपर्यंत पोहोचलेली आहे, 50% पर्यंत. ओके, वंचितांना काय करणे, विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून 50% जागा म्हणजे 100 जागा असतील तर 100 पैकी 50 जागे काय असतील, आरक्षित असतील. म्हणजे वंचितांना प्रवाहात आणण्याच्या उद्देशातून अर्धे जागा काय असतील त्यांच्यासाठी काय असतील, रिझर्व्ह असतील, असा दृष्टिकोन कोणी मांडला. म्हणजे या अंतर्गत पूर्ण झाला. 27% आरक्षण जेव्हा लागू झाला त्याच्या अंतर्गत हा दृष्टिकोन काय झाला, पूर्ण झाला. ओके, बट 100 पैकी 50% जागा जर वंचितांना दिला तर याच्यावर खूप सारे प्रश्न निर्माण झाले, जसं कार्यक्षमतेचा प्रश्न. ओके, वर्किंग कॅपॅसिटी इन द सेन्स जर 50% जागा आपण वंचित बहुजनांना दिलं, त्याच्या उरलेल्या म्हणजे सपोज आपण म्हणू शकतो 50% गेल्यानंतर उरले किती, तर 50%. ओके, या 50% याच्या उर्वरित जे कॉम्पिटिटर्स आहेत, ओके, आपण जर स्पर्धा परीक्षेचा जर विचार केला तर यांना सुद्धा म्हणजे स्पर्धा परीक्षेचा जर एक्झाम्पल घेतला आपण तर यांना यांच्यापेक्षा जास्त मार्क्स असून सुद्धा काय यांचे काय सिलेक्शन होणार नाही. त्या दृष्टिकोनातून हे काय करतील, इंटेलेक्च्युअल असून सुद्धा म्हणजे कार्यक्षमता असून सुद्धा काय ठरतील, अपात्र ठरतील. या दृष्टिकोनातून काही लोकांनी या संबंधी टीकात्मक परीक्षण केलं. ओके, सेकंड थिंग त्यांनी म्हटलं की मागास वर्ग म्हणजे जात ही गोष्ट काय मागास वर्ग ठरण्यासाठी काय निकष असू शकत नाही. ओके, जात हा विषय म्हणजे काय ठरू शकत नाही, मागास वर्ग असण्याची गोष्ट ठरू शकत नाही. कोणत्या तरी आपण पर्टिक्युलर जातीलाच काय मागास ठरवू शकत नाही. काही तिथले लोक असतील म्हणजे आर्थिक निकष हा तिथे गोष्ट आली. ओके, म्हणजे एखादी गोष्ट जर जात मागास ठरत नसेल असं आपण म्हणू शकतो तर तिथे काय येईल, मग आर्थिक निकषाचा मुद्दा येत असतो. तिसरी गोष्ट आहे प्रशासनाची कार्यक्षमता. म्हणजे काय असतील 50% पेक्षा जास्त लोक काय असतील, रिझर्व्ह कॅटेगरीतले असतील. म्हणजे काय असतील, इथले जे 50 पेक्षा 50 जागा जे ओपन जनरल साठी आहेत. ओके, जर आपण विचार केला याचा म्हणजे स्पर्धा परीक्षेचा, आणि तिथे उर्वरित जे जास्त मार्क्स घेणारे मुलं आहे जे रिझर्व्ह कॅटेगरीला रिझर्व्ह असलेल्या जागांमुळे त्यांना काय चान्स मिळाला नाही किंवा संधी मिळाली नाही, त्यांची कार्यक्षमता जास्त असेल यांच्या तुलनेत. ओके, त्या दृष्टिकोनातून काही लोकांनी त्याला टीकात्मक परीक्षणातून सुद्धा अनुभव म्हणजे आपला अनुभव मांडला. परंतु याच अनुभवात एक प्रसिद्ध व्यक्ती इंदिरा साहनी यांनी काय केलं 1992 मध्ये 1990 मध्ये काय केलं, ओबीसीच्या आरक्षणाला काय केलं, चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टात. ओके, त्यांनी म्हटलं 3 आधार सांगितले यांनी 3 आधारावर त्याला चॅलेंज केलं. फर्स्ट वन, समानतेच्या हक्काचं उल्लंघन. फर्स्ट वन त्यांनी काय सांगितलं, समानतेच्या हक्काचा उल्लंघन. ओके, वंचित बहुजनांना काय 50% जागा आरक्षित केल्यामुळे काय होत आहे, बाकींच्या लोकांचा जे काय ओपन जनरल मध्ये येतं त्यांच्या समानतेच्या हक्काचा काय होता, उल्लंघन होतं. हा पहिला आधार होता. दुसरा आधार त्यांनी ठरवला मागासवर्गीयासाठी जात हा निकष ठरू शकत नाही. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला किंवा एखाद्या समाजाला किंवा एखाद्या जातीला आपण मागास जात या निकषावरून ठरवू शकत नाही. ओके, जातीतले प्रत्येक व्यक्तीच मागास असतीलच असे नाही, तर तिथले काही व्यक्ती काय असतील, मागास असतील. या दृष्टिकोनातून त्यांनी हा एक दृष्टिकोन त्यांनी मांडला. ओके, तिसरा मांडला
प्रशासनाची कार्यक्षमता. काय म्हणला? प्रशासनाची कार्यक्षमता. ओके. सपोज म्हणजे काय असतं, जनरली आपल्याला 50% जागा काय ओपन जनरल साठीचे रिझर्व म्हणजे आहे, त्याच्यामध्ये उरलेले व्यक्ती जे इथे सिलेक्शन होऊ शकलं नाही त्यांची कार्यक्षमता यांच्या तुलनेत काय जास्त असताना सुद्धा ते प्रशासनात येऊ शकत नाहीये. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाची कार्यक्षमता काय करताय, कमी पडतात. या दृष्टिकोनातून 3 आधारावर त्यांनी काय केलं, चॅलेंज केलं. कोणाला? 27% आरक्षण जे व्हीपी सिंग सरकारने लागू केलं त्याला. ओके. त्या दृष्टिकोनातून आपण यांचा इंदिरा साहनी खटल्याचा अभ्यास आपण करणार आहोत. ओके. बघा स्टार्ट. इंदिरा साहनी यांनी 3 आधारावर काय केलं, 27% आरक्षण जे ओबीसीला व्हीपी सिंग सरकारने लागू केला होता त्या 3 आधारावर त्यांनी काय केलं, चॅलेंज केलं. त्या दृष्टिकोनातून इंदिरा साहनी खटला याच्यावर 1992 मध्ये त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि 92 मध्ये त्याची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ओके. या सुनावणी दरम्यान 9 सदस्यीय खंडपीठ स्थापन करण्यात आले. 9 सदस्यांचा खंडपीठ होता. सर्वोच्च न्यायालयाचे 9 जजेस याच्यामध्ये होते. या 9 सदस्यीय खंडपीठाने या संबंधी 6 विरुद्ध 3 असा निर्णय दिला आणि इंदिरा साहनी तर ते कसं बघा 6-3 त्यांनी 6 विरुद्ध 3 असा सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाने इंदिरा साहनी यांनी जो ओबीसीला हे केलेला होता, चॅलेंज केला होता, तो 6-3 नुसार त्यांनी धोडकावला. म्हणजे 6 सदस्यांनी इंदिरा साहनीच्या विरुद्ध निकाल दिला आणि त्याच्या बाजूने किती लोकांनी दिला, 3 जजेसनी इंदिरा साहनी यांची बाजू मांडली. ओके. या दृष्टिकोनातून तर कसं काय, ओके, तर त्याचं जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे इंदिरा साहनी यांनी 3 आधारावर चॅलेंज केलेला होता ओबीसीच्या आरक्षणाला. समानतेचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी. ओके. दुसरा एखादी जात मागासवर्गीय, एखादा व्यक्ती मागासवर्गीय असण्यासाठी जात हा निकष योग्य नाही. ओके. दुसरा चॅलेंज होता. अँड थर्ड वन प्रशासनाची कार्यक्षमता. या तीनही याचा जर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा विचार न करता जर आपणच या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इथेच उत्तर मिळतं की या तीनही गोष्टी कशा चुकीच्या ठरतात. पहिला आहे समानतेचा अधिकार. ओके. आपल्या संविधान मूळच कायदा जो आहे संविधान आहे त्याच्यानुसार जर आपण बघितलं समानतेचा अधिकार आहे प्रत्येकाला काय समान परिस्थितीत समान वागणूक मिळवण्याचा आणि तशीच राज्यसंस्था तशी ट्रीट करणे ही अपेक्षा करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती आहे भेदभाव पण आपण कलम 15 मध्ये बघितलेला आहे. कलम 15 मध्ये जात, वंश, धर्म, लिंग आणि जन्मस्थान या आधारावर राज्यसंस्था काय करू शकत नाही, भेदभाव करू शकत नाही. पण काही आधार त्याला काय अपवाद आहे. प्रत्येक सायंटिफिक रिझन त्याला पण अपवाद असतं. जसं पॉलिटीमध्ये पण कलम 15 आणि 14 आणि 16 मध्ये जे संधीची समानता त्याला पण 3-4 काही अपवाद आहे. हे आपण अपवाद बघता एक म्हणजे जे पण वंचित समाज राहिलेला आहे म्हणजे विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेला आहे त्यांना आपल्या सामावून घेणे म्हणजे हे जे ऍक्शन आहे. ओके. 14, 15 आणि 16. ओके. याला जे अपवाद आहे. ओके. अपवाद काय ठरतात, तर अफर्मेटिव्ह डिस्क्रिमिनेशन ठरत. अफर्मेटिव्ह डिस्क्रिमिनेशन काय असते बघा. 15 मध्ये सांगितलंय की राज्यसंस्था धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान ओनली केवळ या 5 आधारावर काय करू शकत नाही, भेदभाव करू शकत नाही. परंतु अदर म्हणजे कोणत्याही बाकी कुठल्याही आधारावर काय करू शकते, भेदभाव करू शकते. तर ते कशासाठी, समानता प्रस्थापित करण्यासाठी. समानता प्रस्थापित कशी होईल, जर जे गट किंवा जे सपोज आपण म्हणू शकतो SC, ST आणि सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जे काय राहिलेले
विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या आहे त्यांना जेव्हा आपण प्रवाहात आणू तेव्हा काय होणार, समानता प्रस्थापित होणार. मग हे समानता प्रस्थापित करण्यासाठी जे ऑलरेडी काय विकासाच्या प्रवाहात आहेत त्यांचा थोडाफार काय करणे, डिस्क्रिमिनेशन करणे, तर त्याला काय म्हणतात, अफर्मेटिव्ह डिस्क्रिमिनेशन, दॅट इज पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. ओके, या दृष्टिकोनातून काय प्रस्थापित होणार आहे, समानता प्रस्थापित होणार आहे, असं आपण याचा निष्कर्ष काढू शकतो सुप्रीम कोर्टाच्या निकालापेक्षा बाहेर स्वतः जर आपण विचार केला तर. ओके, दुसरा मागासवर्गीय जात. ओके, जनरली आपल्या समाजात माहिती आहे, ओके, आपल्या समाजात माहिती आहे की जात जनरली भेदभाव कशावरून झालेला आहे, तर जातीवरून. तर मग आरक्षण का बरं जातीवरून नको, या दृष्टिकोनात जर आपण जनरली विचार केला तर आर्थिक निकषावरून कोणी गरीब आहे म्हणून हे नाही झालेलं आहे, की अत्याचार नाही झाले, तर जातीनुसार काय झालेलं आहे, अत्याचार. दलित वर्गातील म्हणजे आदिवासी आहेत किंवा शूद्र दलित आहेत, म्हणू शकतो आपण महार, चांभार यासारखे जे छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्यावर अत्याचार झाला, म्हणजे दलित वर्गावर अत्याचार झालेला आहे, दलित जातीवर अत्याचार झाला आहे. त्या दृष्टिकोनातून मग मागास असण्याचा जात हाच एक रिझन असू शकतो, आपण असा विचार करू शकतो. ओके, म्हणजे आपल्याला एक कळतंय पुन्हा प्रशासनाची कार्यक्षमता. ओके, तिसरा रिझन आहे प्रशासनाची कार्यक्षमता. सध्या रेल्वे विभागाचा एक सर्वे आलाय करंटचा जर विचार केला त्यानुसार तिथे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये एससी आणि एसटी चे प्रमाण वाढल्यामुळे त्या रेल्वे विभागाची काय कार्यक्षमता वाढली आहे. ओके, असं काही दिवसापूर्वी म्हणजे एखादी हप्त्यापूर्वी जर आपण याआधी विचार केला, जर तुम्ही पेपर रीड करत असाल तर तिथे एक रिपोर्ट येऊन गेलेली आहे. ओके, तरी ती जर रिपोर्ट तुम्ही रीड केली असेल तर तुम्हाला ते कळून जाते. म्हणजे आपण सुप्रीम कोर्टाच्या हवालाचा विचार न करता, जर स्वतःच निकालाचा विचार न करता जर आपण स्वतःच विचार केला तर इंदिरा साहनी ज्या आधारावर चॅलेंज केलं त्याचा आन्सर आपण किंवा उत्तर आपण स्वतःच देऊ शकतो. या दृष्टिकोनातून या तीनही गोष्टी काय ठरतात, इंदिरा साहनीच्या काय ठरतात, सुप्रीम कोर्टापुढे रक्तपातळ ठरतात किंवा धुडकावून लावल्याने तितक्या महत्वाच्या ठरत नाही. ओके, तर मग हे धुडकावून लावल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याच वेळी, ओके, सुप्रीम कोर्टाने याच वेळी हा निकाल दिल्यानंतर याच निकालात म्हणू शकतो आपण की 50% आरक्षणाची तिथे एक मर्यादा लावली. म्हणजे काय केलं, 27% ओबीसीचं आरक्षण मान्य केलं, पण 27%च्या पलीकडे, ओके, 27%च्या पलीकडे म्हणजे 27 म्हणजे एससी एसटी आणि ओबीसी म्हणून काय झालं, 50%ची मर्यादेपर्यंत आपण पोहोचलो. तर 50%च्या पलीकडे आरक्षण देता येणार नाही. ओके, तर रिझर्वेशनची लिमिट किती झाली, म्हणजे 50%. म्हणजे सर आपण जर एखाद्या स्पर्धा परीक्षेचं जर आपण एक्झाम्पल घेतो, कारण आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी या दृष्टिकोनातून रिझर्वेशनचा जर विचार केला तर 100 जागा येत असतील तर त्याच्यापैकी किती जागा राहतील, 50% रिझर्वेशनची लिमिट राहील, त्याच्या पलीकडे एकही जागा रिझर्व राहणार नाही. ओके, असा दृष्टिकोन सुप्रीम कोर्टाने मांडला. दुसरा त्यांनी सांगितलं ओबीसी साठी परमानंट आयोगाची स्थापना. ओके, ओबीसी साठी त्यांनी परमानंट, जसं आपल्याला माहिती आहे 338 मध्ये एससी साठी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, आणि दुसरा आहे 338A मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. ओके, हे दोन आयोग काय परमनंट आयोग, यांना काय कॉन्स्टिट्यूशनल स्टॅटस आहे. ओके, संवैधानिक दर्जा यांची संविधानात काय तरतूद आहे. त्याप्रमाणे काय करा, ओबीसी साठी सुद्धा काय नेमा, परमनंट आयोग नेमा. 340 नुसार आपल्याला माहिती आहे वेळोवेळी काय करत होते, राज्य संस्था याची नेमणूक करत होती. कशाची, ओबीसी आयोगाची, इतर मागासवर्गीय आयोगाची. ओके, बीपी मंडल कितवा आयोग होता, तर दुसरा आयोग होता. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुचवल्यानुसार ओबीसी साठी परमनंट आयोगाची स्थापना करा असं त्यांनी सुचवलं होतं. त्या दृष्टिकोनातून 1993 मध्ये ओबीसी आयोगाची स्थापना करण्यात आली. ओके, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. ओके, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. ओके, शॉर्ट मध्ये याला म्हणतात एनसीबीसी. याची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली. ओके, बघा म्हणजे जसं आता कळतंय 338 एससी साठी आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, आणि त्याच्यानंतर अनुसूचित जमाती आयोगाची तरतूद कुठे 338A मध्ये आहे. ओके, त्या दृष्टिकोनातून
संसदेच्या कायद्याद्वारे. ओके, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसची स्थापना संसदेच्या कायद्याद्वारे. म्हणजे एखादी संस्था किंवा आयोग जर संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन होत असेल तर त्याला कुठला दर्जा असतो? वैधानिक दर्जा असतो, संवैधानिक दर्जा नसतो. कारण त्याचा समावेश घटना दुरुस्ती करून संविधानात करावी लागते आणि त्याच्यासंबंधी कलम किंवा उपकलम ऍड करून त्याला संवैधानिक दर्जा द्यावा लागतो. त्या दृष्टिकोनातून याला 1993 मध्ये जर विचार केला तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला कसा दर्जा होता? वैधानिक दर्जा होता. दॅट इज स्टॅच्युटरी स्टॅटस होता. कोणता होता? स्टॅच्युटरी स्टॅटस. म्हणजेच काय? वैधानिक दर्जा. याला संवैधानिक दर्जा नव्हता कारण याची निर्मिती फक्त संसदेच्या कायद्याद्वारे झाली होती. याच्यात संविधानाच्या तरतुदीमध्ये याचा समावेश आतापर्यंत झालेला नव्हता. ओके, त्या दृष्टिकोनातून तिसरा चॅलेंज म्हणण्यापेक्षा ती सुप्रीम कोर्टाने तिसरी शिफारस सुचवली क्रीमी लेअरची. पहिली शिफारस होती 50% सिलिंग म्हणजे रिझर्वेशनची काय असेल? लिमिट असेल. दुसरं असेल ओबीसी साठी काय असेल? एक परमनंट कमिशन असेल. आणि तिसरं होतं क्रीमी लेअर. क्रीमी लेअर इन द सेन्स, ओके, क्रीमी लेअरचं काय असतं? म्हणजे जसं इंदिरा साहनी यांनी म्हटलं होतं की तीन गोष्टीवर चॅलेंज केलं. एक प्रशासनाची कार्यक्षमता, दुसरा समानतेच्या हक्काचं उल्लंघन आणि तिसरा होता मागासवर्गीयांसाठी काय असू शकत नाही? जात हानी कसं असू शकत नाही. ही गोष्ट काय केली? सुप्रीम कोर्टाने कन्सिडर करून काय केलं? क्रीमी लेअर हा दृष्टिकोन मांडला. ओके, क्रीमी लेअर हा दृष्टिकोन काय असते? जनरली बघा, क्रीमी लेअर आपण बीपीएलच्या याच्या दृष्टिकोनातून समजून. बीपीएलचा एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. बीपीएल, ओके, बिलो पॉवर्टी लाईन. इकॉनॉमिक्स मध्ये जर आपण शिकतो तेव्हा काय असते? बिलो पॉवर्टी लाईन ही गोष्ट असते. बीपीएल म्हणजे काय असते? एक मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर ठरवलं होतं. म्हणजे काय असते? प्रतिमाह खर्च, दरडोई खर्च. म्हणजे काय असते? जनरली एका व्यक्तीला महिनाभरात किती खर्च लागतो या दृष्टिकोनातून एक दारिद्र्याची काय ठरवली जाते? रेषा ठरवली जाते. ओके, तर त्या दारिद्र्य रेषेच्या म्हणजे तितका उत्पन्न, सपोज एक दरमहा किती रुपये लागत असेल? 30 रुपये लागत असेल एखाद्या व्यक्तीला सर्व्हाइव्ह करण्यासाठी किंवा जगण्यासाठी, तर 30 रुपये काय झाली? ही दारिद्र्य रेषा झाली. म्हणजेच काय झालं? एमपीसी झाली. ओके, मंथली पर कॅपिटा काय झाला? एक्सपेंडिचर झाला. म्हणजे 30 रुपयापेक्षा कमी कमवणारा व्यक्ती काय ठरेल? बीपीएल ठरेल. आणि त्याच्यापेक्षा जास्त ठरणारा काय ठरेल? एपीएल. त्याच्यापेक्षा जास्त कमवणारा काय ठरेल? एपीएल ठरेल. म्हणजे काय? अबोव पॉवर्टी लाईन आणि बिलो पॉवर्टी लाईन. सेम तसंच क्रीमी लेअर म्हणजे काय असते? जनरली ओबीसी, इतर मागासवर्गीय. जसं इंदिरा साहनीनं म्हटलं होतं की मागासवर्गीयांसाठी जात हा काय असू शकत नाही? निकष असू शकत नाही किंवा निकष ठरू शकत नाही. ही गोष्ट सुप्रीम कोर्टाने चर्चेस घेतली किंवा कन्सिडर केली. त्या दृष्टिकोनातून काय म्हटलं त्यांनी की ठीक आहे, ओबीसी साठी जात हा निकष तर मान्य केलाय, पण त्याच्यासाठी काय लावू आपण? क्रीमी लेअर लावू. क्रीमी लेअर इन द सेन्स, क्रीमी लेअर म्हणजे काय? पैशाची मर्यादा लावू की तितका उत्पन्न म्हणजे तितकं वार्षिक उत्पन्न असणारे व्यक्ती, एक स्पेसिफिक वार्षिक उत्पन्न असणारे मिळवणारे व्यक्ती काय असतील? क्रीमी लेअर मध्ये समाविष्ट होतील. आणि त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न मिळवणारे व्यक्ती काय असतील? क्रीमी लेअरच्या आतमध्ये असतील. म्हणजे काय असतील? नॉन क्रीमी लेअर असतील. ओके, म्हणजे ओबीसी रिझर्वेशनचा फायदा कोणाला मिळेल? फक्त नॉन क्रीमी लेअरला मिळेल. ओके, म्हणजे काय असतील? क्रीमी लेअर म्हणजे काय असतील? जनरली ज्यांचं उत्पन्न ऑलरेडी भरपूर आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही आहे. ते वंचित म्हणून आपण त्यांची जातीनुसार गणना करू शकतो, पण पैशानुसार म्हणजे आर्थिक निकषाचा जर विचार केला तर पैशानुसार त्यांची गणना मागास म्हणून होत नाही किंवा मागासवर्गीय म्हणून होऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून क्रीमी लेअर महत्वाची ठरते. ओके, ही क्रीमी लेअरचे निकष म्हणजे क्रीमी लेअरचे निकष काय असेल? ओके, सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे काय असेल? क्रीमी लेअरचे निकष काय असतील या संबंधीची एक समिती स्थापन करण्यात आली होती, RN प्रसाद समिती. कोणती होती? RN प्रसाद समिती. RN प्रसाद समितीने प्रत्येक मागासवर्गीयातील इन्कम स्टेटस काय? ओके, इन्कम स्टेटस नंतर मागासवर्गीय जातीमधील काही व्यक्तीचं सोशल स्टेटस काय, त्यांच्याकडे गव्हर्नमेंट जॉब आहे का, या गोष्टीचा अभ्यास केला. ओके, इन्कम स्टेटस. सेकंड, सोशल स्टेटस. तिसरा, गव्हर्नमेंट जॉब. ओके, RN प्रसाद समिती 1993 ची आहे. क्रीमी लेअरचे निकष काय असतील? ओके, याच्या संबंधी काय
आर एन प्रसाद समितीची स्थापना करण्यात आली. त्यांनी काय केलं, इन्कम स्टॅटसचा अभ्यास केला मागासवर्गीयांच्या, सोशल स्टॅटसचा अभ्यास केला आणि गव्हर्नमेंट जॉब, कोणाकडे गव्हर्नमेंट जॉब आहे या दृष्टिकोनातून तीनही गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यांनी काय केला, अहवाल सादर केला. इन्कम स्टॅटस मध्ये त्यांनी म्हटलं ओके, जनरली इन्कम स्टॅटस कशी संबंधित आहे, गव्हर्नमेंट जॉबशी संबंधित आहे किंवा ऍग्री सेक्टरशी संबंधित आहे. ओके, त्याने एक सिलिंग म्हणजे पैशाची लिमिटच काय करू शकते, क्रिमिलियर म्हणजे काय असते, पैशाची लिमिट म्हणजे एक पर्टिक्युलर लिमिट ठरवलेली होती, त्याच्या वर उत्पन्न मिळवणारे व्यक्ती काय क्रिमिलियर ठरतील आणि त्याच्या कमी उत्पन्न मिळवणारे काय ठरतील, नॉन क्रिमिलियर ठरतील. ओके, त्या दृष्टिकोनातून इन्कम स्टॅटस महत्वाचं ठरतील. आणि त्याच्यानंतर सोशल स्टॅटस. ओके, सामाजिक दर्जा, एखाद्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा पण कशावरून ठरतो, पैशावरूनच ठरतो. ओके, त्याच्यानुसार सामाजिक दर्जामध्ये आपण म्हणू शकतो राजकीय क्षेत्रात वावरणारे व्यक्ती, जसं आमदार आहे, खासदार आहे, ज्यांच्याकडे काय संविधानिक पद आहे. ओके, कॉन्स्टिट्युशनल स्टॅटस आहे, जसं आपण म्हणू शकतो राष्ट्रपती, आपले उपराष्ट्रपती आहे, कॅग आहे, ऑडिटर जनरल आहे. ओके, मेंबर्स ऑफ दी यूपीएससी आहे, एमपीएससी आहे. हे काय दर्जानुसार यांचं सोशल स्टॅटस जर बघितलं तर काय इन्कमच्या दृष्टिकोनातून त्यांच्या ते व्यवस्थित आहेत आणि सोशल स्टॅटस पण काय त्यांचा व्यवस्थित आहे. या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केला. ओके, आणि त्यांनी अभ्यास करून काय केला, आपला अहवाल सादर केला. ओके, सोशल स्टॅटस, इन्कम स्टॅटस आणि गव्हर्नमेंट जॉब या सगळ्या गोष्टींचा आर एन प्रसाद समितीने अभ्यास केल्यानंतर क्रिमिलियरची एक मर्यादा सुचवली 1993 मध्ये. ती होती 1 लाख रुपये. ओके, 1 लाख रुपये म्हणजे काय असतं, जनरली इतर मागासवर्गीयामध्ये 1 लाख उत्पन्न म्हणजे 1 लाख किंवा 1 लाखापेक्षा जास्त, 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न कमवणारे व्यक्ती काय राहतील, क्रिमिलियर ठरतील. आणि 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न कमवणारे व्यक्ती काय ठरतील, नॉन क्रिमिलियर ठरतील. म्हणजे ओबीसी मध्ये आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी कोण पात्र ठरतील, तर नॉन क्रिमिलियर पात्र ठरतील. 1 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न काय आहे, कमी आहे, असे व्यक्तीच काय घेऊ शकतात, ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात, असं त्यांनी रिपोर्ट अहवाल सादर केला आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने ती लागू पण केली. ओके, ही जी म्हणजे क्रिमिलियरची लिमिट आहे, हे वेळोवेळी बदल करण्यात आला याच्यामध्ये. ओके, त्या दृष्टिकोनातून 2004 मध्ये 2.5 लाख होती. ओके, त्याच्यानंतर 2008 मध्ये ही लिमिट 4.5 लाख करण्यात आली. ओके, त्याच्यानंतर 2013 मध्ये ही लिमिट 6 लाख करण्यात आली. ओके, त्याच्यानंतर 2017 मध्ये 2017 पासून आता 8 लाख. ओके, ही लिमिट लागू आहे. याच्या संबंधी आता एक बीपी शर्मा समिती केंद्र सरकारने नेमलेली आहे की 8 लाखापेक्षा वर म्हणजे आता ती जी लिमिट आहे, क्रिमिलियरची जी लिमिट आहे ती आता बीपी शर्मा समिती ही नवीन समिती नेमण्यात आली होती बीपी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी सुचवलं की जी क्रिमिलियर आहे ती किती असेल, 15 लाख असेल. ओके, आणि ही जी परत सरकारने मान्य करून सरकारचं म्हणणं आहे की ही जी लिमिट आहे ती किती असायला पाहिजे, 12 लाख रुपये असायला पाहिजे. ओके, या दृष्टिकोनातून आर एन प्रसाद समितीचा अहवाल होता आणि त्याच दृष्टिकोनातून वेळोवेळी त्याच्यात काय करण्यात आला, क्रिमिलियर मध्ये बदल करण्यात आला. आतापर्यंत आपण ओबीसी रिझर्वेशन संबंधी किंवा रिझर्वेशनच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी संबंधी संविधानात काय तरतुदी आहे. ओके, त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट साठी काय रिझर्वेशनच्या संबंधी तरतुदी आहे संविधानातील. ओके, त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट, त्याच्यानंतर शेड्यूल ट्रिब्स. ओके, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग काय आहे याच्या संबंधी संविधानात काय तरतुदी आहे. ओके, त्याच्यानंतर 1993 मध्ये जो पण एनसीबीसी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस नेमण्यात आला या संबंधी माहिती. आणि त्याच्यानंतर इंदिरा साहनी खटला, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की इंदिरा साहनी खटल्यानंतर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल, त्याच्यानंतर 50% लागलेली सिलिंग, या सर्व संबंधी सर्व माहिती बघितलेली आहे. ओके, नॉन क्रिमिलियर संबंधी सुद्धा बघितली आणि क्रिमिलियर संबंधी सुद्धा माहिती बघितलेली आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत की ओबीसी मध्ये कोणत्या जातींचा समावेश होतो आणि कोणत्या जातीचा समावेश होत नाही याच्या संबंधी इतिहासात कोणत्या घटना घडलेल्या आहे आणि आता सध्या परिस्थितीत काय तरतुदी आहे. ओके, याच्या संबंधी आपण इन्फॉर्मेशन आता बघणार आहोत. जर इतिहासात जर विचार केला तर सुरुवातीला ओबीसी मध्ये कोणत्या जातीचा समावेश असावा आणि कोणत्या जातीचा समावेश नसावा या संबंधी सर्वप्रथम आयोग नेमण्यात आला होता कलम 340 नुसार. काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 1953 मध्ये
मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. त्या दृष्टिकोनातून ओबीसी मध्ये कोणाचा समावेश असावा, किती जातीचा समावेश असावा आणि किती जातीचा समावेश नसावा या दृष्टिकोनातून यांनी अहवाल सादर केला होता 1955 मध्ये. त्याच्यानंतर दुसरा मागासवर्गीय आयोग 1900 1979 मध्ये डीपी मंडल हे पार्लमेंटचे सदस्य होते, यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा आयोग नेमण्यात आला. त्याच्यानुसार यांनी काही शिफारशी केल्या. ओके. त्याच्यानंतर जर विचार केला म्हणजे ओबीसी रिझर्वेशन संबंधी संविधानातील तरतुदीचा जर विचार केला, ओके, संविधानातील तरतुदीचा विचार केला तर कलम 15 आणि कलम 16 मधील तरतुदी संबंधी म्हणजे आपल्याला माहिती आहे इथे काही अपवाद सांगितलेले आहे कलम 15 आणि 16 मध्ये. याच्यात अपवादात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला आपण, ओके, तर कलम 15 मध्ये काय विशिष्ट बाबतीतच भेदभाव करू शकत नाही राज्य संस्था आणि बाकी बाबतीत काय करू शकते. त्या दृष्टिकोनातून त्यांनी महिला सबलीकरणासंबंधी काही विशेष तरतुदी करू शकते. बालकांच्या विकासासाठी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स आणि सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस यांच्या फेवरमध्ये काही विशिष्ट तरतुदी करू शकते. तसंच 16 मध्ये पण सांगितलेलं आहे. 16(4) मध्ये आपल्याला माहिती आहे जो आपण मुद्दा बघतो बॅकवर्ड क्लासेस संबंधी, ओके, 16 मधील 16(4) याच्यामध्ये काय जे मागासवर्गीय आहे त्यांच्या संबंधी विशिष्ट त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी 16(4) अंतर्गत राज्य संस्था काय करू शकते, प्रोव्हिजन्स करू शकते किंवा काहीतरी विकासात्मक तरतुदी करू शकते. त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याला म्हणजे कोण करू शकते, राज्य संस्था करू शकते. ओके, दोन्ही बाबतीत कोण करू शकते, राज्य संस्था. कलम 15 स्टेट कॅन मेक्स अ लॉ रिगार्डिंग द प्रोव्हिजन्स इन आर्टिकल 15 अँड 16. ओके, राज्य संस्था, राज्य संस्थेच्या व्याख्येत केंद्र सरकार म्हणता येते. केंद्र सरकार म्हणजे केंद्राचे सरकार प्लस त्याच्यात संसद आणि त्याच्यानंतर म्हणजे कायदेविषयक अंग आणि कार्यकारी विषयक अंग हे दोन्ही बाबींचा समावेश होतो. आणि त्याच्यानंतर राज्य सरकार. ओके, या दोन्ही संस्था म्हणजे आपण कलम 15 आणि कलम 16 अंतर्गत केंद्र सरकार पण त्या विषयावर कायदा करू शकतो आणि राज्य सरकार पण. म्हणजे 16(4) अंतर्गत ज्या पण तरतुदी म्हणजे बॅकवर्ड क्लासेसच्या फेवरमध्ये ज्या पण तरतुदी करण्याचा अधिकार कोणाला आहे, संविधानिक तरतुदीनुसार तर केंद्र सरकारला आहे. म्हणजेच काय, कायदेविषयक अंगाला म्हणजे संसदेला पण आहे आणि कार्यकारी विषयक अंगाला म्हणजे केंद्र सरकारला सुद्धा आहे आणि राज्य सरकारला सुद्धा हा अधिकार आहे. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला म्हणजे संविधानिक अधिकार दोघांनाही अधिकार प्रदान करतो की कोणाचा समावेश मागासवर्गीयामध्ये असावा. परंतु 102वी घटना दुरुस्ती कायदा 2018 नुसार काय करण्यात आलं, ही जी बाब आहे, ओके, याच्या अंतर्गत 3 कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. फर्स्ट वन 338B, ओके, सेकंड वन 342A आणि त्याच्यानंतर 366(26)C या 3 कलमांमध्ये काय करण्यात आली, दुरुस्ती. म्हणजे इथे म्हणू शकतो आपण 338 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. 338 मध्ये दुरुस्ती करून बी ही उपकलम ऍड करण्यात आली. त्या अंतर्गत जो पण काय नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, ओके, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे त्याला काय देण्यात आला, संविधानिक दर्जा देण्यात आला. संविधानिक कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्यात आला. ओके, संविधानिक दर्जा नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला देण्यात आला. 338 मध्ये बी ही उपकलम टाकून 338 नुसार नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आणि 338A नुसार नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राइब्स आणि 338B नुसार नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास. ओके, त्याच्यानंतर दुसरी तरतूद जी आहे, ओके, जसं आपण बघितलं कलम 15 आणि 16 मध्ये जो राज्य संस्थेला अधिकार आहे, राज्य संस्था म्हणजे केंद्र सरकारला पण अधिकार आहे आणि राज्य सरकारला. ओके, आपण स्पेसिफिकली जर 16(4) बघितला तर त्यासंबंधी म्हणजे बॅकवर्ड क्लासेस संबंधी स्पेशल प्रोव्हिजन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला तसेच राज्य सरकारला सुद्धा प्राप्त होतो. ओके, परंतु 342A मध्ये म्हणजे 102वी घटना दुरुस्तीनुसार 342A मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि कोणता वर्ग मागासवर्गीय आहे या संबंधी सर्वस्वी अधिकार कोणाला देण्यात आले, फक्त
केंद्र सरकारला देण्यात आले. कोणाला देण्यात आले तर केंद्र सरकारला देण्यात आले. केंद्र सरकारला म्हणजेच यासंबंधी एखाद्या राज्यातील जात मागासवर्गीय आहे यासंबंधी राष्ट्रपती राज्यपालाशी चर्चा करतो आणि तिचा समावेश संसदेच्या कायद्याअंतर्गत ओबीसी मध्ये किंवा मागासवर्गीय जातीमध्ये करू शकतो. ओके, अशी तरतूद कुठे करण्यात आली 342 अंतर्गत करण्यात आली. यापूर्वी काय होतं संविधानिक तरतुदीनुसार दोघांना पण करता येत होतं, परंतु आता काय झालं केंद्र सरकारला म्हणजे त्यासंबंधीची एखादी जात ओबीसी मध्ये समावेश करायची आहे त्यासंबंधीची अधिसूचना कोण काढू शकतो तर राष्ट्रपती काढू शकतो आणि त्यासंबंधीचा कायदा कोण करू शकतो तर फक्त संसद करू शकते. हा अधिकार जो होता की राज्य सरकारला जो या अंतर्गत अधिकार प्राप्त होता संविधानिक तरतुदीनुसार तो अधिकार कलम घटनादुरुस्ती कायदा 1902 आणि 2018 मध्ये ते काय करण्यात आलंय काढून घेण्यात आलंय. ओके, हे समजलं म्हणजे आपल्याला एक गोष्ट याच्यात लक्षात येते की आपली जी राज्यव्यवस्था आहे राज्यव्यवस्था आहे ती कशी आहे टाइप्स ऑफ पॉलिटी म्हणजे राज्यव्यवस्था टाइप्स ऑफ पॉलिटी कसं आहे आपला विचार केला तर इंडिया इज ए युनियन ऑफ स्टेट. भारत हा काय राज्यांचा संघ आहे. ओके, भारत हा राज्यांचा संघ आहे म्हणजे भारत हा संघराज्य नाही म्हणजे काय फेडरेशन नाही. भारत हा काय नाही फेडरेशन नाही आहे. पण भारताचा जर विचार केला भारताच्या जर पॉलिटीचा जर विचार केला तर त्याच्यात फेडरल कॅरेक्टर तुम्हाला दिसून येतात. ओके, फेडरल कॅरेक्टर तुम्हाला दिसून येतात. तर फेडरल कॅरेक्टर कोणते फेडरल कॅरेक्टर इन द सेन्स एखादी पॉलिटी फेडरल असणे राज्यव्यवस्था फेडरल असणे इन द सेन्स काय असणे सेपरेशन ऑफ पॉवर असणे सेपरेशन ऑफ पॉवर किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणतात त्याला. म्हणजेच काय असणं सेपरेशन किंवा डिव्हिजन म्हणजे काय असणं तुम्हाला माहिती आहे की फेडरल कॅरेक्टर मध्ये काय असते केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये काय असते अधिकाराची विभागणी असते म्हणजे काय असते सेपरेशन ऑफ पॉवर. या अंतर्गत सेंट्रल लिस्ट स्टेट लिस्ट व कॉन्करंट लिस्ट ओके तीन लिस्ट सांगितल्या म्हणजे केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची. या तीन सूचीमध्ये म्हणजे सपोज आपण विचार केला केंद्र सरकार कोणत्या विषयावर कायदा करू शकते किंवा संसद कोणत्या विषयावर कायदा करू शकते यासंबंधी सर्व विषय इथे आहेत. त्याच्यानंतर राज्य सरकार कोणत्या विषयावर कायदा करू शकते त्यासंबंधी सर्व विषय राज्य सूचीत आहे. आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती सूची याच्यामध्ये दोन्ही म्हणजे असे काही विषय आहेत ते कॉमन आहेत त्याच्यावर दोन्ही केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कायदा करू शकते. ओके, याचा जर विचार केला तर आपण कलम 15 आणि कलम 16 अंतर्गत ज्या विशेष तरतुदी संबंधी जो अधिकार आहे ओके तो कोणाला आहे राज्य संस्थेला आहे. विशेष तरतुदी संबंधी कायदा करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे राज्य संस्थेला. राज्य संस्थेमध्ये कोण येतो केंद्र सरकार सुद्धा येते म्हणजे केंद्र सरकारचे कायदे विषयक अंग आणि कार्यकारी विषयक अंग. ओके, आणि राज्य सरकारचे कार्यकारी विषयक अंग प्लस कायदे विषयक अंग म्हणजे कलम 15 आणि 16 मध्ये सपोज आपला ओबीसी किंवा बॅकवर्ड क्लासेस संबंधी आरक्षणाचा मुद्दा आहे तर कलम 16(4) ओके 16(4) संबंधी आपण चर्चा करतो सध्या. 16(4) मध्ये जे म्हणजे त्याच्या संबंधी जे तरतुदी करण्याचा अधिकार आहे ते राज्य सरकारलाच तसे केंद्र सरकारला. ओके, केंद्र सरकार तसेच राज्य सरकार दोघांना पण प्राप्त होतात. परंतु 102वी घटना दुरुस्ती कायदा 2018 नुसार बॅकवर्ड क्लासेसच्या संबंधी म्हणजे मागासवर्गीयामध्ये कोणत्या जातीचा समावेश असावा आणि कोणत्या जातीचा समावेश नसावा या संबंधी सर्व अधिकार फक्त कोणाला देण्यात आले केंद्र सरकारला. ओके, याच्यात त्यासंबंधी तीन तरतुदी आहेत. याच्यामध्ये 102वी घटना दुरुस्ती कायदा 2018 नुसार याच्यात तीन कलम आहेत. तर 338 बी त्याच्यानंतर 342 ए 366 26 सी. ओके, याच्यामध्ये जर 342 ए आहे याच्या अंतर्गत म्हणजे मागासवर्गीयामध्ये कोणाचा समावेश होतो हे करण्याचं यासंबंधी तरतुदी कोणाला याच्या 342 ए मध्ये करण्यात आलेले आहे. ते अधिकार कोणाला या घटना दुरुस्तीनुसार तर फक्त आणि फक्त 342 ए नुसार.
ओके, म्हणजे आपल्याला लक्षात येते की इथे सेपरेशन ऑफ पॉवर आणि या संबंधी अधिकार दोघांना पण आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. मागासवर्गीय संबंधी तरतुदी करण्याचा अधिकार संविधानाच्या तरतुदीनुसार दोघांना पण आहे, परंतु 102वी घटना दुरुस्ती कायदा 2018 नुसार हा अधिकार फक्त कोणाला देण्यात आला, केंद्र सरकारला. म्हणून आपल्याला लक्षात येते की जे पण आपले फेडरल कॅरेक्टर आहे संविधानातले ते काय झालेले, यामुळे काय झाले, एक प्रकारे वाहिल. याचाच एक उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षण एसीबीसी अंतर्गत देण्यात आलं. म्हणजेच काय असते, सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासवर्ग म्हणून मराठा समाजाची गणना करण्यात आली, महाराष्ट्र सरकारने हा आरक्षण लागू केलेला होता. तो आरक्षण म्हणजे 102 घटना दुरुस्ती कायदा 2018 अंतर्गत याला सुप्रीम कोर्टात, मुंबई हायकोर्टात, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आला. कारण या संबंधी म्हणजे एखाद्या जातीला मागास वर्ग ठरवण्यासंबंधी सर्वस्वी अधिकार आता कोणाला, 102 घटना दुरुस्ती कायदा 2018 नुसार तर केंद्र सरकारला आहे. मग हा जो आरक्षण आहे बॅकवर्ड क्लासेस म्हणून मराठा आरक्षण जो तो महाराष्ट्र सरकारने लागू केल्याने हा आरक्षण सुप्रीम कोर्टाने काय ठरवला तर अनकॉन्स्टिट्युशनल ठरवला, असंवैधानिक घोषित केला. याच्या अंतर्गत जो पण 12% आरक्षण शिक्षण क्षेत्रात आणि 13% आरक्षण नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये लागू झालेला होता, तो आता रद्द झालेला आहे किंवा सुप्रीम कोर्टाने त्याला काय ठरवलंय, असंवैधानिक ठरवलेलं आहे. अशा प्रकारे 102वी घटना दुरुस्ती कायदा 2018 अंतर्गत एक एकात्मिक शासन व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे सर्व अधिकार कोणाकडे एकवटलेले होते तर केंद्र सरकारकडे होते. तर मग याच्यात दुरुस्ती म्हणून पुन्हा एक संघराज्य व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा राज्य सरकारला जे मागासवर्गीय जाती संबंधी कोणत्या जातींचा समावेश करण्याचे अधिकार देण्यासंबंधी एक आता नवीन विधेयक संसदेत चर्चेला आहे. ते 127वे विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक 2021. ओके, 9 सप्टेंबरला हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. त्याच्यानंतर 10 सप्टेंबरला याला परवानगी मिळाली. त्याच्यानंतर 11 सप्टेंबरला राज्यसभेने या विधेयकाला परवानगी दर्शवलेली आहे. कोणत्याही प्रकारचा विरोध यामध्ये झालेला नाहीये. मग हे विधेयक राष्ट्रपतीची संमती मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर पुन्हा म्हणजेच काय, मागासवर्गीयामध्ये म्हणजे ओबीसी मध्ये, बॅकवर्ड क्लासेस मध्ये कोणाचा समावेश करण्यात येईल यासंबंधी जे का अधिकार केंद्र सरकारला आधी होताच आणि तो आता राज्य सरकारला सुद्धा देण्यात येईल. त्या दृष्टिकोनातून फेडरेशन जे म्हणतो किंवा फेडरल कॅरेक्टर जे म्हणतो किंवा आपल्या संविधानात असलेले संघराज्य तत्व जे म्हणतो ते पुन्हा प्रस्थापित होण्यास हा एक विधेयक काय ठरेल, पूरक आधार ठरेल. ओके, अशा प्रकारे आपण ओबीसी रिझर्वेशन संबंधी पूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधानातील असलेल्या तरतुदी, त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय संबंधी जे पण आयोग होते आणि त्याच्यानंतर जे एक परमनंट आयोग नेमण्यात आला, त्याच्यानंतर इंदिरा सहानी खटला, सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल, या संबंधी सर्वस्वी माहिती बघितली. त्याच्यानंतर पुन्हा म्हणू शकतो आपण क्रिमिलेअर संबंधी सर्वस्वी माहिती बघितली आणि सध्या चर्चेत असलेले विधेयक या संबंधी सर्वस्वी माहिती बघितली. I hope you people enjoy this topic. If so, please subscribe, share and like this channel. Thank you.